तर गडचिरोली जाताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं। नागपूरवरून हेलिकॉप्टर चांगलं उडालं पण नंतर ढगात गेलं असं अजितदादा म्हणाले। फडणवीस निवांत गप्पा मारत होते असंही अजितदादांनी म्हटलंय। अजित पवारांनी हेलिकॉप्टर प्रवासाचा किस्सा सांगितलाय। येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग, आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले। म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय। म्हणले काही काळजी करू नका, माझे आत्तापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत, आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही। अरे बाबा म्हणलं आता हे काय सांगतोय, एक तर पोटात गोळा आलाय, आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात, आणि ह्या महाराजांचं आम्हाला उपदेश चाललेले होते, काही काळजी करू नका। आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते। ते म्हणले मला ह्याचा अनुभव आहे, माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत, परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही। अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत, त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे। परंतु मित्रांनो, एकंदरीत खरोखरीच जरा सगळेजण धाकधूकच करत होते। माझ्या उजव्या बाजूला उदय सामंत भेटलेले होते, मला म्हणले दादा दादा जमीन दिसायला लागली खाली खाली। मग म्हणलं बरं बाबा बरं झालं जमीन दिसायला लागली।